नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ढाबा स्टाईल झणझणीत अख्खा मसूर बनवणार आहोत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, चवीला एकदम मस्त। तर रेसिपी बनवण्यासाठी आपण अख्खा मसूर घेऊया। एका पॅन मध्ये घेऊन याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। आपलं अख्खा मसूर धुवून झालेला आहे। यामध्ये पाणी टाकून 4 ते 5 तास भिजत ठेवा। अख्खा मसूर भिजलेला आहे। आता आपण मसाला बनवण्यासाठी 2 टोमॅटो, 2 ते 3 कांदे याला बारीक कट करून घेऊया। कांदे कट करून झालेले आहेत। आता टोमॅटोही कट करून घेऊया। आपलं कट करून झालेलं आहे। एका पॅन मध्ये तेल टाकून घ्या। थोडंसं गरम झालं की यामध्ये लसूणची पेस्ट टाकून घ्या। तुम्ही अद्रकची पेस्ट ही टाकू शकता। मी लसूणचीच टाकलेली आहे। आता यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्या आणि याला थोडंसं तडतडू द्या। आता हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि याला हलवून घ्या। लाल होईपर्यंत शिजवून घ्या। लाल झालेला आहे। यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। यालाही थोडं हलवून घ्या। चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करून घ्या। आता यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्या। आपले 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। आपला कांदा आणि टोमॅटो मस्त असं शिजलेलं आहे, गाळ झालेलं आहे। तर यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया। गरम मसाला, धने पावडर, जीरा पावडर, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर याला असं मस्त मिक्स करून घ्या। एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या। आणि आता यामध्ये आपला हा भिजवलेला अख्खा मसूर टाकून घेऊया। आणि यालाही मस्त मसाल्यामध्ये हलवून घ्या। आणि तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल तसे यामध्ये पाणी टाकून घ्या आणि याला थोडंसं हलवून घ्या। यावरती झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटे शिजून घ्या। आपले 8 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आपण चेक करूया। आपला हा अख्खा मसूर एकदम गाळसर शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याला आपण तडका देऊया। तर त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे। यामध्ये जिरे टाका, 2 मिरची टाका, लाल मिर्च पावडर टाका आणि याला मिक्स करून घ्या। आणि हा तडका अख्खा मसूरवरती टाकून द्या। यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या। झणझणीत असा अख्खा मसूर आपला तयार आहे। चवीलाही एकदम मस्त। घरीच बनवा ढाबा स्टाईल अख्खा मसूर। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। बाहेरची चव घरीच। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।